हातला गेला जरा लागत तो बा खाली आल्यावर मग करत नाही Ah
खाली का होतोय हा पावडरच म्हणून उत्तर घाट
Yeah.
या देवी सर्वरूपेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः। अंबा माता की जय। आदिमायेचा उत्सव सुरू झालेला आहे आणि सगळ्यांमध्ये एक चैतन्य आलेलं आहे. हा नवरात्र उत्सव म्हणजे काय असतो तर आदिशक्तीचा हा उत्सव आहे. आणि आदिशक्ती म्हणजे स्त्री शक्ती असं म्हटलं तरी चालणार आहे. कारण स्त्रीचं पहिलं रूप जे काय असेल महत्वाचं ते म्हणजे मातृरूपेण संस्था. आईचं म्हणजे बाईचं रूप जे आहे ते मातेचं रूप सांगितलेलं आहे. म्हणून असं जे नवरात्र केलं जातं तो म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे, या आदिमायेचा जागर आहे. मग हे नवरात्र असतं म्हणजे 9 ही संख्या याच्यामध्ये आपल्याला दिसते. मग 9 ही संख्या ही एक अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे. बरं तिचा आपण पाढा बघितलेला आहे एकदा की तिचा पाढा म्हटला की तोच अंक पुन्हा येतो. म्हणजे 9 एके 9 9 9 दुने 18 म्हणजे 8 नी 1 9 असं 90 पर्यंत येतं. आणि म्हणून ह्या संख्येला ब्रह्मसंख्या असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये 9 प्रकारचे आपण नवदुर्गा आपण ह्याच्यामध्ये पूजल्या जातात. तर पहिली दुर्गा जी सांगितली ती शैलपुत्री सांगितली. म्हणजे प्रतिपदेच्या दिवशी तिचं पूजन करावं असं सांगितलं. मग ही शैलपुत्री म्हणजे कोण हो? शैल म्हणजे पर्वत, पुत्री म्हणजे कन्या. जी पर्वताची कन्या आहे म्हणजे हिमालयाची जी कन्या आहे तिला शैलपुत्री असं म्हटलं जातं. आणि हिचं रूप कसं आहे तर ही वृषभावर बसलेली आहे. एका हातामध्ये कमळ आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे. आणि हिचा मूळ स्वभाव जो आहे तो वात्सल्य आहे. आणि म्हणून पहिल्या दिवशी हिची पूजा केली जाते. हिला गोरसाचा म्हणजे गाईच्या दुधापासून किंवा गाईच्या तुपापासून असे जे पदार्थ केले जातात त्याचा हिला नैवेद्य दाखवला जातो, तो तिला अत्यंत आवडतो. अशी ही नवदुर्गातली पहिली शैलपुत्री सांगितली. आता आपण जेव्हा घट बसवतो त्यावेळेला आपण काय करतो तर एका वेळूच्या टोपलीमध्ये माती घेतो. वेळूच का सांगितलंय, प्लास्टिकचं का टोपलं चालत नाही? त्याच्या मागे सुद्धा शास्त्रीय कारण सांगितलंय की वेळू म्हणजे वंश. मग वंशवृद्धीसाठी म्हणून वेळूचं ते पात्र वापरलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण सप्तधान्य, काही ठिकाणी सप्तधान्य किंवा काही ठिकाणी नवधान्य ही पेरली जातात. म्हणजे त्याच्यावरती ते टोपली ठेवल्यानंतर म्हणजे ही ना खरी प्रयोगशाळा आहे बरं का. पूर्वीच्या ऋषी मुनींनी पुढच्या वर्षी काय पीक आपल्याला पेरायचं आहे याच्यासाठी हा केलेला प्रयोग आहे. प्रयोगशाळा आपण जशी असते छोटेखानी करून बघायचे. म्हणजे त्यावेळी सगळ्यांची शेतं असत आणि म्हणून आपल्याच शेतातली माती घ्यायची. पण आता अंगणात सुद्धा माती नाही, विकत घ्यायची वेळ आली. अशी अवस्था माणसाने स्वतःची स्वतः करून घेतलेली आहे. पण आपल्या शेतातली माती घ्यावी, त्याच्यामध्ये नवधान्य म्हणजे काठीनी 9 रेषा ओढायचे आणि त्याच्यामध्ये एक एक धान्य पेरायचे. घेतल्या बचकामध्ये हल्ली आपल्याला एकत्र करून मिळतात धान्य, पण असं नाही करायचं. प्रत्येक धान्य एकेका रेघेमध्ये आपल्याला पेरायचं आणि त्याच्यामध्ये घट बसवला जातो. त्या घटामध्ये जे पाणी असतं तो मातीचा घट असल्यामुळे पाणी झिरपतं आणि 9 दिवसामध्ये हे पाणी जेवढं आवश्यक आहे ना तेवढंच झिरपत असतं. आणि म्हणून आमचे दीर म्हणायचे आपल्याकडे का नाही शेतातली गौर करत, असं पण सध्याकडे नसतं ना सगळ्यांकडे लहान असताना. पण ह्या घटातलं पाणी तिथे झिरपून ते धान्य जे उगवतं. बरं आपण तिथे दिवा लावलेला असतो म्हणजे योग्य ती ऊब
तिथे मिळत असते. म्हणजे शेताला किंवा झाडाला जो सूर्यप्रकाश आपल्याकडे लागतो तसा हा दिव्याचा प्रकाश हा तिथे मिळतो, ती ऊब मिळते आणि ते धान्य तयार करतो. मग 9 दिवसानंतर आपण काय बघायचंय की आपण ज्वारी चांगली उगवली का ह्या 9 धान्यांमध्ये, तर पुढच्या वर्षी आपण ज्वारी पेरायची. म्हणजेच हा कृषीसाठी हा गट मांडण्याचा हा ऋषींचा प्रयोगशाळा सांगितलेली आहे. आता आपण दिवा लावतो, 9 दिवस दिवा अगदी डोळ्यात तेल घालून आपण बघत असतो. अगं बाई झोप म्हणजे रात्री जरी जाग आली तरी तेल आहे ना आपण बघतो. पण आजच्या काळामध्ये हा दिवा तर बघाच, कारण तो आपण सगळं करत असतो ते भगवतीसाठी करत असतो. पण आज आपल्या वंशाचा दिवा चांगल्या संगतीत वाढतोय का हे सुद्धा मातेनी डोळ्यात तेल घालून बघायची वेळ आलेली आहे. म्हणून अशा प्रकारे हा दिवा आपण तेवत ठेवायचा. म्हणजे त्यातनं आपण आधुनिक अर्थ काय काढू शकतो, ही परंपरागत चाललेलं आहे ते सगळं तसंच चालू ठेवायचंय. पण आत्ताच्या काळानुसार आपण कसं वागायला पाहिजे ह्याच्यासाठी हा आदिशक्तीचा नवरात्राचा उत्सव सांगितलेला आहे. मग आपण जी दिव्यामध्ये स्नेह घालतो, मग हा स्नेह आपल्या कुटुंबामध्ये आहे का? आज आपल्या कुटुंबामध्ये संवाद आहेत का? आज आपण घरात मध्ये काय चित्र बघतो, सगळे हॉलमध्ये बसले, समोर टीव्ही लागलेला आहे, पण प्रत्येकाच्या माना खाली आहेत मोबाईल बघण्यात. म्हणजे हल्ली पूर्वी एकच चॅनल होता त्यामुळे सगळेजण एकच काय असेल ते त्याच्यातच बघायचे. पण आज प्रत्येकाला आपण हवा तो चॅनल बघू शकतोय, अशी अवस्था झाली. म्हणून संवाद गेलाय घरातला. मग जागरण करायचंय ते कशाचं जागरण करायचंय, तर संस्काराचं जागरण करायचंय, विचारांचं जागरण करायचंय. म्हणजेच नवरात्राच्या निमित्ताने आपल्याला भगवतीला जे आपण करायचंय ते आपण आपल्या संसाराला करतोय का, हा विचार प्रत्येक घरातल्या गृहिणींनी प्रत्येक घरातल्या सदस्यांनी केला पाहिजे. ते फक्त गृहिणीचं काम आहे असं नाही. म्हणून असं जागरण हे करायचं. म्हणून हा आदिशक्तीचा उत्सव आहे. म्हणून आज आपण अभंग घेतलाय तो रामदासांचा घेतलाय. आता कोणी म्हणेल अहो रामदास हे रामाचे उपासक होते, मग त्यांनी आदिशक्तीचा कसा काय अभंग घेतला, तर ते आज म्हणतायत अनंत युगाची जननी तुळजा राम वरदायिनी. आता हा अभंग लिहिण्यामागे 2 कारण सांगितलेली आहेत. कारण ही एक तर रामवरदायिनी आहे. कधी रामवरदायिनी झाली, ज्या वेळेला सीता हरण करून रावणाने नेली, त्यावेळेला हे सीते असं करून राम जो विलाप करत होता आणि ते बघून ही आदी माया आश्चर्यचकित झाली आणि आपल्या पतिदेवांना म्हणजे शंकर भगवानांना विचारतीये की सामान्य माणसासारखा विलाप करणारा आणि त्याचं तुम्ही नामस्मरण करता, मला त्याची परीक्षा घेतलीच पाहिजे. पण वास्तविक पाहता रामराया जे लता वेलींना आलिंगन देत होते ते कशासाठी, तो अवताराचा एक भाग होता. कारण त्या वृक्षांचा उद्धार करण्याचं काम त्यावेळेला प्रभूंनी केलेलं. पण जगाला काय दिसतंय की सीतेच्या शोकामध्ये राम वेडा झालाय आणि तो असं वागतो. भगवान शंकर म्हणतात आदिमायेला की तू जाऊ नको, भलत्या खंडात पडू नको. पण ऐकेल ती बायको कोण? मनापासून हसू आलेलं आहे. तर शंकर भगवानांनी सांगितलंय तरी आदी माया हे सीतामाईचं रूप घेतलंय आणि त्या वनामध्ये एका वृक्षामागे उभी राहिली. रामाचा विलाप चालू होता, लक्ष्मण पण शोधत होता आणि लक्ष्मणाच्या दृष्टीस सीतामाई पडली. आनंद झालाय आणि दादा दादा ती बघ वहिनी, आणि म्हणून दादाला इथे बोलवलंय. आता प्रभू रामचंद्रांनी त्यांच्याकडे बघितलंय आणि ओळखलंय, प्रत्यक्ष प्रभू होते ते.
आणि तिला ते वंदन करतायत आणि काय म्हणतायत, तू का आई? कारण ही एकमेकांची दैवत आहेत, राम आणि शंकर. त्यामुळे आपलं दैवत जे शंकर ते बापा समान, म्हणून त्यांची पत्नी आई समान. म्हणून तू का आई इथे आलीयस, म्हणून ती तू का आई झाली. आणि ह्या आपण सीतामाईच्या रूपात आल्यामुळे तरी सुद्धा आपल्याला यांनी ओळखलंय. आणि म्हणून आदिशक्ती प्रसन्न झाली आणि रामाला तिने त्या वेळेला वरदान दिलंय की जेव्हा रावणावर बरोबर आपलं युद्ध होईल त्यावेळेला विजयश्री तुझ्या गळ्यामध्ये माळ घाल. म्हणून ती अशी राम वरदायिनी झाली. आता ही भगवती परत गेली, पण शंकर भगवान म्हणतात तू माझ्या आईच्या रूपात आली आहेस. कारण शंकर भगवानांचं दैवत प्रभू रामचंद्र, त्यामुळे त्यांची पत्नी ही त्यांना आई स्वरूप, म्हणून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला नाही. अशी ही राम वरदायिनी. आणि समर्थ हिच्या पुढे उभे राहतायत आणि म्हणतायत की जशी तू राम वरदायिनी झालीस ना, तशी आता शिव वरदायिनी हो. ही वेळ आता आलेली आहे. कारण असं अराजकता त्यावेळी माजलेली होती की त्राही भगवान असं अवस्था झालेली होती. महाराष्ट्रामध्ये 5 शाह्या होत्या आणि कोणाला जगणं मुश्किल सगळ्यांना झालेलं होतं. आणि शिवप्रभूंची पण तुळजाभवानी जी आहे ती त्यांची कुलदेवता आहे, म्हणून ती कुलदेवता शिवप्रभूंची आहे. आणि अख्ख्या महाराष्ट्राची कुलदेवता तुळजाभवानी असं म्हटलं जातं. म्हणून अनंत युगाची जननी असं तिला ते विशेषण लावतात. मग अशी विशेषण ते का लावतायत? कारण आई असते ना, जी जन्मदात्री असते तिला आई म्हणतात. जी विद्यादात्री असते तिला, म्हणजे शिक्षक हे विद्यादात्री होता. त्यानंतर म्हणून अशा ह्या मातांचे सुद्धा प्रकार सांगितले. पण ही त्रिभुवनाची जननी आहे, जगतधात्री सांगितलेलं आहे तिला. म्हणून अनंत युगाची जननी असं हिला म्हणतात. मग ही अनंत युगाची जननी जी आहे ती कधी अवतार घेते? तर जेव्हा तिचे पुत्र, जशी आई आपल्या मुलांवर संकट पडलं की ती धावून जाते. मग त्याला लागलेलं असो, पडलेलं असो, त्याची समजूत घालणं, त्याला औषध देणं, साखर तोंडात देणं, हे सगळं जसं आई करते तसे ह्या भगवतीचे कोण पुत्र आहे? ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार. तयांसी पडिता संकट थोर देवी अवतार घेतसे. आता स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिघ जण काम जगाचं चालवत असतात. पण ह्याच्यामध्ये जर त्यांना संकट आलं तर ही भगवती हा अवतार घेत असते. असे भगवतीचे अनेक अवतार सांगितलेले आहेत. मग ही शक्तीपीठ म्हटली जातात. मग शक्तीपीठ सुद्धा का निर्माण झाली? त्याची सुद्धा एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती म्हणजे दक्ष प्रजापतीची मुलगी सती, किंवा तिला दाक्षायणी सुद्धा असं म्हटलं जातं. आणि ही शंकरांची पत्नी असते. पण शंकरांच्या हातून ब्रह्मदेवाचं एक मस्तक कापलं जातं आणि ब्रह्मदेवाचा मुलगा हा दक्ष प्रजापती. मग आपल्या वडिलांचं मस्तक ज्यांनी कापलं, म्हणजे तो आपला जावई असला तरी शत्रुत्व निर्माण झालाय. आणि म्हणून त्यांनी जो यज्ञ ठरवला त्याच्यामध्ये शंकर भगवान आणि सतीला बोलवलेलं नाही. आता सगळ्यांना अगदी घरपोच निमंत्रण गेली. विष्णूंकडे गेले, वैकुंठात गेले, ब्रह्मदेवाला पाठवलंय, अनेक राजे, इंद्र, देव सगळ्यांना ह्या यज्ञासाठी बोलवलंय, ऋषीश्वरांना बोलवलंय. पण शंकर भगवानांना जाणून बुजून ह्या दक्षांनी बोलवलं नाही. पण आता माहेरची ओढ कुठली स्त्री आहो, देवस्त्री असली तरी तिला माहेरची ओढ असते. आणि ही म्हणते की सगळ्यांना बोलवणं आलंय, घाई गडबडीत बाबा विसरले असतील आपल्याला बोलवणं करायला. शंकर भगवान म्हणतात असं नाहीये ते.
तू बोलवण्याशिवाय जाऊ नको हे इष्ट आहे. पण पुन्हा तीच माहेरी जायचं म्हटलं की स्त्रिया उतावळी होतात आणि ही म्हणते की तुम्ही नाही आलात तरी वडिलांकडे कशाला बोलावणं हवंय. म्हणून ही सती ह्या यज्ञाच्या ठिकाणी न बोलवता जाते. शंकर म्हणतात की ह्याचे परिणाम वाईट होणार आहेत, तू जाऊ नको. पण ही गेले आणि तिथे अपमान पावले म्हणून एक सुप्रसिद्ध गीत आहे. आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला बोलवलं नाही. म्हणून आईनी आता वडिलांच्या सांगण्यावरून ती पतिव्रता असल्यामुळे तिने पण हिच्याकडे लक्ष दिलं नाही. बहिणी बोलत नाहीये आणि आपल्या पतीचा अपमान झालेला त्या सतीला चालला नाही आणि ह्या यज्ञ कुंडामध्ये तिने आपली प्राणाहुती दिली. आणि हे जेव्हा कळलंय शंकर भगवानांना तेव्हा ते तिच्या विरहामध्ये अत्यंत शोकाकुल झाले आणि त्यांचा वीरभद्र नावाचा जो काय म्हणायचं सेनापती तर त्याला तिथे पाठवलंय आणि तिचं जो शव जे होतं ते भगवान शंकर घेऊन निघाले. तेव्हा तिच्या त्या देहातनं जिथे जिथे तिचे अवयव पडले तिथे तिथे शक्तिपीठ निर्माण झाली असं सांगितलं जातं. आता देवी भागवत पुराणामध्ये असं सांगितलंय की ती 108 शक्तिपीठ आहे आणि काही ठिकाणी म्हणजे पद्म पुराणामध्ये सांगितले 52 आहेत, 51 अशी प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळी संख्या सांगितलेली आहे. पण शक्तिपीठ ही कशासाठी आहे तर ह्या शक्तीची उपासना करण्यासाठी. कारण ही स्त्री शक्ती आहे म्हणून हिच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपल्याला तिच्याकडून प्राप्त करून घ्यायचंय म्हणून आपण हिचं 9 दिवस पूजन करत असतो. मग पहिले 3 दिवस हे 9 दिवसातले 3 भाग येतात ना. पहिले 3 दिवस तिचं रूप कसं असतं ती महाकाली असते म्हणजे दैत्यांचा संहार करणारी. म्हणून तिचं पहिले 3 दिवस रूप असतं ते महाकालीचं असतं म्हणून ते उग्र रूप आहे. तिच्याकडे आपल्याला बघवत नाही, पटकन तिच्या नजरेला नजर आपल्याला देता येत नाही. आणि अशा ह्या 3 दिवसामध्ये भगवती हा दैत्यांचा संहार करत असते. म्हणून एका पदामध्ये असं म्हटलंय काम क्रोध हे क्रोध हे क्रोध महिषासुर
काम क्रोध हे षड्रिप पुन्हा आपण मारायचं. किंवा आत्ता जो भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचार आपण मारू शकतो का? हा सुद्धा आत्ताचा दैत्यच आहे. लाच खाणं अत्यंत मोठा शत्रू आहे की त्याच्यामुळे आपला देश पोखरला जातो. जसं एखादा पैलवान असतो पण त्याला जर मधुमेह झाला असेल तर तसं आतमध्ये तो पोखरला जातो. तसा आपला देश ह्या लाचखाऊ प्रकारे यांनी पोखरला गेलाय. मग आपण स्त्री शक्ती जी आहे ना ती ह्याच्यावर नियंत्रण करू शकते. कारण स्त्रीला जाणताच भगवंतानी ते गुण दिलेले आहेत. म्हणून अशा ह्या आत्ताच्या राक्षसांना आपण मारलं पाहिजे तर तिचा उत्सव आपण साजरा केलाय हे खरं होईल. नाहीतर रंगाप्रमाणे आपण साड्या नेसणं आणि प्रसाद खाणं किरापती खाणं ह्याला नवरात्र असं म्हणतात. म्हणजे असं आता आजकाल असे मेसेज येत आहे की रंगांच्या साड्या नेसू नका. अहो पण आपल्या तर नेसाला काय प्रॉब्लेम आहे असं माझं स्वतःच मत आहे. विकत घेऊन नका नेसू पण आहेत ना. म्हणजे फक्त त्या साड्या नेसणं म्हणजे नवरात्र नाहीये तर ह्या सगळ्याचा आपण विचार करणं हे साजरं करणं म्हणजे नवरात्र आहे. म्हणून आपण दीप लावायचा आहे तो त्याच्यामध्ये स्नेह घालतो ना. तो स्नेह म्हणजे आपल्या अंतःकरणात जर प्रेम असेल तर आपल्या घरातलं सगळं वातावरण त्या स्नेहाने चांगलं होणार आहे. म्हणून ह्या आदिशक्तीचा जागर सांगायचा. म्हणून तिचं स्तवन करायचंय, तिचं पूजा पाठ करायचे. म्हणून अनेक ठिकाणी सप्तशती नंतर स्त्री सुक्त असं सगळं म्हटलं जातं. पण हे सगळं तिचा कृपा प्रसाद लाभण्यासाठी. तशीच ह्या भगवतीनी अनेक हातामध्ये आयुध घेतलेली दिसतात. आता असा विचार केला ना तर पुरुष देव आहेत ना त्याला फक्त जास्तीत जास्त 4 हात आहेत बघा. पण ह्या आई भगवतीला किती हात आहे? तो अष्टभुजा आहे, दशभुजा आहे, अष्टादशभुजा आहे, भरपूर तिला हात आहे. मग तशी स्त्री आत्ताची पण आहे ना. हो आता पूर्वी सारख्या स्त्रिया फक्त घर चालवत नाही, नोकरी करतात, घर बसल्या सुद्धा उद्योग करतात. पण तिचं कुठेही नियोजन चुकतं का? म्हणजे एकीकडे कामावर जायचं असलं तरी सुद्धा एकीकडे ती पोळ्या करत असते, मुलाचा अभ्यास घेत असते, एकीकडे वॉशिंग मशीन तिने चालू केलेलं असतं, कोणतरी पाहुणं येतं म्हणून ती काय करते आधण पण ठेवते. पण पोळ्या करताना तिची पोळी कधी करपते का? हो म्हणजे जसं तिला हात जसे जास्त आहेत ना तसं तिची अवधानं सुद्धा जास्त आहेत. म्हणून तिला अष्टावधानी असं म्हटलेलं आहे. कुठेही पुरुष नाही करू शकत ही सगळी कामं, एका वेळी एकच करतो. पण स्त्री करू शकते. चैतन्य माझ्याकडे बघतोय. पण सहजगत्या ती करू शकते. म्हणून ही जी आदी माया आहे, आदी शक्ती आहे, नुसते तिला हात नाही आहेत, तिच्या आयुध सुद्धा हातामध्ये आहेत. मग त्या आयुधांचा काय अर्थ आहे? हो तर अष्टभुजेच्या आमची समितीची अष्टभुजा जी आहे तिच्या एका हातामध्ये अग्निकुंड सांगितलेला आहे. मग आता अग्निकुंड हे शस्त्र आहे का असा एक मुळात प्रश्न पडतो. पण अग्निकुंड हे शस्त्र आहे. का शस्त्र आहे? तर आज आपण मातृरूपेण संस्थित हिचं रूप मातेचं बघितलंय. पण अग्नी हा कसा आहे? हो तो आपल्याला मदत पण करतो आणि आपला नाश पण करू शकतो. मग हेच अग्निकुंड घ्यायचं भगवतीनी कारण आहे. म्हणजे आपण जेव्हा स्वयंपाक करतो तो अग्निशिवाय करू शकतो का? नाही करू शकतो. पण जेव्हा हा अग्नी आपल्याला म्हणजे जेव्हा त्याला वारा हे करेल तेव्हा तो फोफावत जातो आणि एखाद्या ठिकाणी आग सुद्धा लागू शकते. तशी ही स्त्री आहे की तिचं मूळ रूप काय आहे? तर मातृवत्तीची धारणा, वात्सल्य भावना, ममता ही तिच्या मनामध्ये आहे. सहजगत्या तो गुण तिच्यामध्ये आहेच. पण जेव्हा तिच्याकडे एखाद्या वाईट नजरेने कोणी बघितलं ना, म्हणून जसा हा अग्नी पूरक आहे तसंच ती वाईट नजरेने बघण्याकडे ती रौद्र रूप धारण करते की नाही. आज
कुस्ती शिकतायत कराटे आणि जुडो वगैरे, की स्वसंरक्षण करता यावं म्हणून. मग हे स्वसंरक्षण करणं म्हणजे ती दुर्गाच बनली ना. म्हणून हा अग्नी जसा तुम्हाला मदत करतो तसा तो तुमच्यावर भाला सुद्धा घालू शकतो. तशी स्त्री ही मुळात प्रेमळ असली तरी तुम्ही जर तिच्याकडे वाईट डोळा, तिच्या चारित्र्यावर जर लक्ष ठेवलं तर ती दुर्गा बनू शकते. नव्हे, तिने बनायलाच पाहिजे. असं म्हणून हिने हे अग्निकुंड हातामध्ये घेतलेलं आहे. आता आज पिवळा रंग आहे म्हणून थोडा रंगाचा पण माहिती सांगते. की पिवळा रंग हा धर्माचा रंग सांगितला किंवा सूर्याचा रंग हा पिवळा असतो बघा. म्हणजे ह्याच्यामधनं आपल्याला उत्तेजन, उत्साह असं मिळत असतं. म्हणून कुठलीही गोष्ट करताना, म्हणून पितांबर का असतो भगवंताचा, की त्याच्यामधनं आपल्याला जी ऊर्जा मिळते ना, ती ऊर्जा ह्या पिवळ्या रंगामध्ये असते. म्हणून अग्नी सुद्धा हा पिवळा असतो बघा. म्हणून त्याच्यामध्ये दाहकता पण आहे आणि उबदारपणा सुद्धा आहे. तुम्ही त्याच्यातनं काय घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून असा हा रंग हा पिवळा रंग आहे. म्हणून पीतवसन नक्कीच आपण पूजेच्या वेळी धारण करावं. कारण त्या भगवंताचा जो तेज आहे, कारण हा पिवळा प्रकाश म्हणजे तेजोमय आहे, तो आपल्यामध्ये येण्यासाठी आपण पिवळं वस्त्र परिधान केलं तर ते तेज आपल्यामध्ये येऊ शकते. तसंच आपल्याकडे निसर्ग देवता सुद्धा अनेक सांगितलेले आहेत. कारण ऋषी मुनी ज्या वेळेला, आता ही आपली शहरं झाली पण त्यावेळी त्यांचा वनामध्ये हा वास असायचा. आणि पहिली त्यांनी जी निसर्ग देवता सांगितली ती उषा देवी सांगितली. उषा देवी म्हणजे काय, तर ही रात्रीची भगिनीच आहे बरं का. एक जाते दुसरी येते. पण उषेचं काय पहिलं कर्तव्य सांगितलंय, की ती सूर्यासाठी दार उघडते. म्हणजे सूर्य आल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही. म्हणून तर आपण त्याला मित्र म्हणतो. कारण सूर्याशिवाय आपलं जीवनच नाही. म्हणून अशा सूर्याला ती येण्यासाठी दार खुलं करते. म्हणून तिला उषा देवी असं म्हटलेलं आहे ऋषीश्वरांनी. एक पंडित राम मराठ यांचं एक सुंदर असं पद आहे. जयोस्तुते उषा देवते, जयोस्तुते उषा देवते, देवी दयावती महन्मोहने, देवी दयावती महन्मोहने, जयोस्तुते उषा देवते, जयोस्तुते उषा देवते. आपल्याला तळेगावात राहतो म्हणून बघायला मिळण्यासारखं आहे. बरं, दररोजचा सूर्योदय आपण बघितला तर दररोज सूर्योदय वेगळा आहे. किती वर्ष सूर्य उगवतोय, पण त्याच्या ज्या छटा आहेत त्या आपल्याला नयनरम्य आहेत. आपल्याला दिवसाचा सुरुवात करण्यासाठी म्हणून अत्युत्तम आहे. म्हणून कोवळ्या उन्हात का जावं, ते तेवढ्यासाठी जावं. ते सुंदर अशी रंगपंचमी बघावी. 5 मिनिटं जर आपण हे बघितलं ना तर आपल्याला जो उत्साह, म्हणजे आता डॉक्टर सांगतात की ड जीवनसत्व मिळतं, पण ते खरंच आहे. शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर मिळतं. पण सहज आपण फुलं बाहेर काढायला गेलो तर बघावं ना 2 मिनिटं सूर्याकडे. कारण त्याच्यातनं जो पिवळा प्रकाश आपल्याला मिळतो तो आपल्या देहासाठी नक्कीच चांगला आहे. म्हणून आपल्याकडे ही निसर्ग देवता ही सुद्धा महत्वाची मानलेली आहे. तिच्यावर ऋचा केलेल्या आहेत या ऋषी मुनींनी. म्हणून ह्या सगळ्या देवताच आहे आणि ह्या सगळ्यांचं आपण पूजन करायचंय. म्हणजे खरं नवरात्र आपण साजरं करतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तिचे स्वरूप उमजोनी समजोनी ध्यायी तो ज्ञाता. म्हणजे ज्ञानी कोणाला म्हणावं ही व्याख्या या कडव्यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात.
की तिचे स्वरूप उमजोनी. आता आपण रूप आणि स्वरूप ह्याच्यामध्ये फरक आहे बरं का. उदाहरण देते म्हणजे लगेच समजतं. बघा, मुलगी बघायचा कार्यक्रम चाललेला आहे आणि सुंदरी कशी हवी असते, सगळ्यांना सुंदर गोरी वगैरे सगळ्यांना हवी असते. आणि झालं, विवाह होतो, मुलगी पसंत पडते. बरं, हल्ली काही पूर्वीसारख्या वधू परीक्षा नसतात, चोळी दोरावून दाखव, चालून दाखव वगैरे ह्या पूर्वी. पण रूप बघून सून करून घेतली आणि वर्षभरात स्वरूप कळलेलं आहे सासूबाईंना. अहो, रूप बघून घेतली पण आता खरं स्वरूप कळतंय असं त्या मैत्रिणीला सांगतात. म्हणजे मूळ स्वभाव असतो ते अंतर्रूप आहे आणि वर दिसतं ते बरोबरच रूप आहे. तुम्ही कितीही नट्टापट्टा केलात पण तुमच्यामध्ये जर नम्रता नसेल, ते संसाराला लागणारे, लक्ष ठेवा, संसाराला लागणारे रूप नसतील तर हे रूप बघून मुलगी केली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून रूप आणि स्वरूप. आपण भगवतीच्या दर्शनाला जातो. आता पुण्यामध्ये देवीला अनेक प्रकारची वाहनं वगैरे करतात, ते आपण बघतो, ते वरवरचं रूप आहे. पण मूळ स्वरूप तिचं कसं आहे, ते शांत, प्रसन्न, मातृवत असं प्रेम आहे, ते रूप आहे तिचं स्वरूप. म्हणून एक स्त्री, तिची कुलदेवता कोल्हापूरची अंबाबाई होती आणि सासूबाईंनी सांगितले कुलदेवतेला जाऊन या आणि कुलदेवतेच्या दर्शनाला आले. पण दर्शन घेताना आपण जर भगवतीकडे बघितलं तर तिचे डोळे असे, आपल्याला नजरेला नजर आपण देऊ शकत नाही, क्रोधायमान असे तिची नजर आहे. म्हणून तिला असं वाटायचं की काय ही अशी देवी. पण एवढ्यामध्ये जे कोल्हापूरच्या मंदिरामध्ये खांब आहेत अनेक की जे मोजता येत नाही, तिथून एक सुंदर अशी ललना बाहेर आली आणि अत्यंत प्रसन्न वदन असणारी अशी ही स्त्री तिच्या पुढे आली आणि म्हणते, बाळ, माझं रूप हे असं आहे ग. मी हे रूप जे धारण केलंय ते राक्षसांना मारण्यासाठी उग्र रूप धारण केलं. पण खरं माझं रूप कसं आहे, ते मातृवत आहे, सगळ्यांना प्रेमाचा वर्षाव करणारं असं हे माझं रूप आहे. आणि असं भगवतीने तिचं सुंदर रूप तिला दाखवलंय आणि मग तिने भावभक्तीने अंबाबाईला वंदन केलं. म्हणून तिचे स्वरूप उमजोनी. उमजणं आणि समजणं ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. काय फरक आहे, आपल्याला समजत असतं पण आपण ते कृतीत नाही आणत ना. म्हणजे आपण म्हणतो की कळतंय पण वळत नाही, तसंच उमजतंय पण समजत नाही. म्हणून जो हे रूप समजतो आणि स्वरूप उमजतो तो खरा ज्ञानी आहे असं पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात. हा अभंग पण आपण 2-3 दिवस घ्यायचा आहे, त्यामुळे आज इथे पुरे. म्हणून अशी ही जी भगवती आहे, जी आदिशक्ती आहे, तिचा उत्सव आपण साजरा करूया. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात, अनंत युगाची
जे आपल्याकडे सप्तपुऱ्या सांगितले, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका. अहो, अशी ही जगन्नाथपुरी की जिचं नुसतं आपण स्मरण जरी केलं तरी आपल्या मनातल्या दुरित वासना ज्या आहेत त्या निघून जातात. अशी ही श्रेष्ठ जगन्नाथपुरी. आणि या जगन्नाथपुरीमध्ये एक भगवंताचा सुभक्त राहत होता. सुभक्त हरीचा तिथे म्हणती लोकला खातया.
अहो यातली म्हणजे जाती कुठली असली तरी तो भक्त आहे एवढंच भगवंत जाणत असतो. आणि असा हा लाखा कोल्हाट्याच्या यातीमध्ये जन्माला आलेला लाखा कोल्हाटी जरी चिखलामध्ये उमललेलं कमळ असलं तरी ते कमळाचं स्थान कुठे असतं तर भगवंताच्या मस्तकावरती. तसा हा लाखा अत्यंत भगवंताचा लाडका. आणि लहानपणी मुलगी होती लहान आणि तेव्हाच पत्नी आपली साथ सोडून गेली अर्ध्या संसारात. आणि मुलीचं नाव होतं चंद्रा. अत्यंत सुंदर अशी असणारी ही मुलगी. म्हणून भगवंताजवळ लाखाजी बसायचे आणि म्हणायचे की असं रत्न माझ्या गरीबाच्या पदरात कशाला घातलं जीवाला घोर. हे रत्न खरं म्हणजे राजा रजवाड्यांकडे असायला पाहिजे. आता मुलगी म्हणली कीच खरं म्हणजे बापाच्या जीवाला घोर असतो आणि त्यात ही सुंदर आणि अशी ही मुलगी होती. आणि आपल्या भक्तीच्या सगळ्या संस्कारामध्ये ही मुलगी वाढवली लाखाजी. आणि लाखाजींचा एक नेम होता तो म्हणजे जगन्नाथाच्या प्रांगणामध्ये आपला खेळ लावावा. तो खेळ करून जे काही पैसे मिळतील त्याच्यातनं जगन्नाथाला नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य स्वतः भक्षण करायचा. इतर कुठेही खेळ करायला जायचं नाही. बरं हा नेमका चातुर्मासाचा नव्हता किंवा 4 महिने जन्मभराचा होता. आणि ह्याच्यामध्ये खंड नाही. होता होता मुलगी वयामध्ये आली. आता अगदी तरुणपणामध्ये ही मुलगी आधीच सौंदर्य आणि त्यात तारुण्याचं तेज. आणि त्यामुळे खेळ बघायला अनेक लोक येत असत. कारण ही मुलगी आता दोरीवरनं चालतीये कारण डोंबाऱ्याचा धंदा आहे. आदि कन्या तारुण्य भरामती अशी ही अत्यंत यौवनामध्ये असलेली ही मुलगी आणि खेळ करायची. आणि या चंद्राला बघायला सगळी लोक या जगन्नाथाच्या प्रांगणामध्ये जमायची. अहो फुकट सौंदर्य बघायला मिळतंय कोण सोडणार. म्हणून दासगुणू महाराज म्हणतात की धर्मशाळा जर एसी लावलेली असेल तर कोणी सोडेल का हो. तसं कोणीही हिचं सौंदर्य सोडायला तयार नाही. उलट हिला राजी करण्यासाठी पुढे पुढे करताय. पण ही आपल्या वडिलांच्या संस्कारामध्ये वाढलेली आणि जशी ही दिसायला चांगली होती खेळ चांगली करायची त्याप्रमाणे तिचा आवाज सुद्धा अत्यंत सुंदर होता. मग संध्याकाळी रिकामा वेळ असेल तेव्हा समुद्रावर जावं भगवंताची भजनं अभंग म्हणावे. आणि अशी एक दिवस ती समुद्रावर गेली आणि एक दिवस त्याच सकाळी
त्या नगरीचा राजाचा पुत्र राजपुत्र हा खेळ बघायला आलेला होता आणि अत्यंत मनामध्ये भरले. मनात विचार करतोय कशाला ही कोल्ह्याच्या घरी राजवाड्यात बसायचं हे सौंदर्य आहे. आणि म्हणून तिचा पाठलाग करतोय, काय करते, कुठे जाते, हे सगळी वित्तम बातमी ठेवतात बरं अशी मुलं. आणि एक दिवस ती जेव्हा समुद्रावर गेली तेव्हा हा राजपुत्र तिथे जातोय आणि सांगतोय की अगं मी तुला मागणी घालायला आलोय, तू माझी हो, तुझ्या पायाशी दौलत लुटवी. पण ती त्याला समजावते, तुझी माझी संगत केली, तुझी माझी संगत केली, तुझी माझी संगत केली, तुझी माझी संगत केली. काटा संगीत गाणं शोभे, काटा संगीत गाणं शोभे, तुझी माझी जोडी कशी जमेल, तू उच्च कुळातला, मी हीन कुळातली, तू एवढा श्रीमंत, आमची दररोजची खायची मोतात आहे, जर खेळ करून काही मिळालं तर आम्हाला जेवायला मिळते. म्हणून ती उदाहरणं देते की लाला संगत लालडी शोभे, फुलतीन सिकताकडे. सिकता म्हणजे वाळू. जर माणकांबरोबर वाळूचा खडा तिथे गोंधळात बसवला तर चांगलं दिसेल का? जशी तुझी माझी जोडी होईल. किंवा बुद्ध म्हणजे चांगली सज्जन लोक काय म्हणतात की सिंह गजाच्या युती नसावी, बुद्ध म्हणती माकडे. आता हत्तींचा कळप आहे, सिंहाचा कळप आहे, त्याच्यात माकडं शोभतील का? तसं तुझं माझं लग्न झालं तर होईल. पण ह्या माणसांकडे सगळी उत्तर असतात. तो म्हणतोय अगं शंतनू राजा होता, त्याला ती पोळी आवडली. एवढंच नाही, जगन्नाथ पंडित, पण त्यांनी मुसलमान ठेवले. आता असं काही नसतं, जिथे आपलं खरं प्रेम असतं ना तेच आपण स्वीकारावं. इतर लोकांच्या सांगण्याच्या नादामध्ये आपण पडू नाही. आता हे संवाद दररोज चाललेले आहेत. पण ही म्हणते की मी माझ्या वडिलांच्या अधीन आहे, मी वडिलांनी सांगितल्याशिवाय होकार देणार नाही. याचं उत्तर तयारच आहे. अगं कणव मुली कुठे होते शकुंतलेला जेव्हा वरलं तेव्हा, इतकी त्याची उत्तर ठरलेली होती पुढे. आणि एक दिवस हा आजारी पडलाय, म्हणजे प्रेमरोग झालाय, औषध न लगे मजला, असं जे सांगितलेलं आहे तसं. आणि राजा विचार करतोय की अचानक हा का आजारी पडलाय. म्हणून मित्रांना बोलवलंय आणि मित्र सांगतायत आहो त्या चंद्राच्या प्रेमात पडलाय तो. आणि म्हणून राजानी दूत पाठवलाय लाखांजीकडे की तुम्ही इथे खेळ करा. पण ते म्हणतात अहो माझा नेमच असा आहे की प्रांगणामध्ये, जगन्नाथाच्या प्रांगणामध्ये खेळ करायचा आहे, दुसरीकडे मी कुठेही खेळ लावत नाही. आणि तो सुद्धा सकाळच्या वेळेत लावतो, दिवसभर लावत नाही. त्यामुळे तुमच्या राजवाड्यात खेळ लावायचा प्रश्नच उद्भवत नाही. आता राजाचा हा उपाय उपयोगी पडला नाहीये. आणि शेवटी हा राजपुत्र परत तिच्याकडे येतोय. ही पण आपल्या वडिलांना सांगतेय की बाबा तो असं म्हणतोय
पण लाखाजी तिला समजवतायत की कोल्हाट्यांमध्ये खरं तर लग्नच करत नाही, तू लग्नाच्या भानगडीत पडू नकोस, पण केलास तर आपल्या जातीचा तरी कर. म्हणून उदाहरण देत आहे की ढग काळा असतो, म्हणजे जलाचा नभ असतो तो काळा असतो, पण तिला वीज त्याला सोडते का कधी? नागाच्या मध्ये विष असतं पण चपलता कधी सोडते का? तसं तू आपल्या जातीतला कर असं सांगताय. पण तरुणपण आणि दररोज हा मुलगा राजपुत्र मागणी घालतोय आणि एकदा शेवटी तिथे प्राबल्य झालं त्या विचारांचं. आणि एक दिवस असं ठरलं की रात्री 12 वाजता मी येईन, तू तिथे अमुक अमुक ठिकाणी ये. आणि ही चंद्रा राजपुत्राबरोबर निघून जाते. गेली कन्यका निघून, गेली कन्यका निघून, खेळा प्रती पडले शून्य, त्या योगे उपोषण घडू लागलेला काळसी. सकाळी उठताय, चंद्रा चंद्रा हाक मारतायत, पण आज गो आली नाही. म्हणून शेजारी पाजारी झोपड्यांमध्ये विचारतात. पण काही जणांनी सांगितलं त्या राजपुत्राबरोबर ती निघून गेली. जगन्नाथाची इच्छा असं म्हणून लाखाजी स्वस्त बसते. नित्याप्रमाणे खेळाचं साहित्य घेतलंय, प्रांगणामध्ये गेले. पण खेळ लावलाय, पण आज चंद्रा खेळायला नव्हती. आणि चंद्रा नाही म्हणून हळूहळू गर्दीला ओहोटी लागली. आणि खेळ बघण्याचा कोणासाठी येत होते तर चंद्रासाठी. आता चंद्राच नाही म्हटल्यानंतर ह्या म्हाताऱ्याचा खेळ कोण बघणार? म्हणून हळूहळू कमाई कमी झाली आणि लाखाजींना उपोषण भरायला लागलंय. कारण खेळ नाही तर पैसे नाही, पैसे नाही तर भगवंताला नैवेद्य नाही, आणि नैवेद्य नाही तर लाखाजी उपाशी. अशी गोष्ट झाली आहे. आणि आता आपला भक्त उपाशी राहिलेला कसा बरं चालेल? आणि म्हणून एक गुजर देशीचा राजा भगवंतच त्याला इकडे पाठवतो. कशासाठी? तर गुजर देशीचा एक भूप आला, गुजर देशीचा एक भूप आला, जगन्नाथासी पुरी भरल्या, जगन्नाथासी पुरी भरल्या. अहो, हा गुजर देशीचा म्हणजे कुठे गुजरात आणि कुठे जगन्नाथपुरी. माणसाचं नेहमी असंच असतं. पुण्यातली लोक लालबागला जातात की नवस बोलायला, आणि मुंबईची येतात दगडूशेठ. आपण जवळ का जायचं नाही तिथे? पण असं नसतं, लांबचा आहे तो चांगला. तसं हा गुजरात मधला हा राजा जगन्नाथपुरीला नवस फेडण्यासाठी म्हणून येतो. अहो, भगवंताचीच प्रेरणा होती. आणि तिथे तो राहिलाय. जगन्नाथाची आराधना अहो महिना होत आला. दररोज अन्नदान चाललंय, चहूवर्णांना जेवण देतोय, दक्षिणा देतोय, तो द्विजवरांना देतोय. पण आता भगवंताची काय अपेक्षा होती की आमचे लाखाजी तिथे जेवायला जातील, पण लाखाजी गेले नाहीत. म्हणून राजाला भगवंतानी दृष्टांत दिलाय की तू माझ्या एका भक्ताला भोजन घाल, तुला लक्ष भोजनाचं पुण्य मिळेल. तो राजा म्हणतो की मग आधीच नाही का बोलायचं, मी एकच लक्ष भोजन. पण त्या माझ्या भक्ताला तू कसं आणशील? त्याला पालखीत बसव, मानानी आण, आणि मग त्याला जेवू घाल. दुसऱ्या दिवशी दृष्टांताप्रमाणे हा राजा निघालाय. कुठे राहतात? लाखात. कारण कोण आहे काहीच माहिती नाही. आणि जेव्हा गावाच्या बाहेर अगदी एका झोपडपट्टीमध्ये ते राहतायत असं बघितल्यानंतर त्याला लक्ष भोजनाचं पुण्य नाही मिळालं तरी चालेल, पण अशा हीन जातीतल्या माणसाला मी
भोजन देणार नाही. आता हा एक उपाय आपला फसलाय, कारण भगवंत उपाशी आहे म्हणून आमची लक्ष्मी माता सुद्धा उपाशी आहे. पती पतिव्रता आहे ना, पती जेवत नाही तर ती पण जेवत नाही. म्हणून मग आता भगवंतांनी काय उपाय करावा? लाखाजींच्या स्वप्नामध्ये गेले आणि लाखाजींना विचारतायत की तू त्या तिथे अन्नछत्रामध्ये का जेवायला जात नाहीयेस? तेव्हा लाखाजींनी बिनतोड उत्तर दिलंय भगवंताला. आंधळा आंधळा त्यांनी अयाचित वृत्ती सेवावी. किंवा जे संन्यासी आहेत, अग्निहोत्री आहेत, त्यांनी अयाचित वृत्ती स्वीकारावी. पण ह्या कॅटेगरीत मी कुठे बसत नाही. मी लुळा नाही, पांगळा नाही, आंधळा नाही, खुळा नाही, संन्यासी नाही, अग्निहोत्री नाही. मग मी अयाचित कसं सेवू? त्यामुळे मी तुझ्या प्रांगणात खेळ करीन. त्यातनी जी माझी कमावली त्याच्यामध्ये भाकर जर मिळाली तर ती सेवेन, नाहीतर मी उपवासी मरेन. पण मी अयाचित वृत्ती सेवणार नाही, घेणार नाही. आता हे बिनतोड उत्तर भगवंतांनी दिले, कारण हे भगवंतांनी सांगून ठेवलं अयाचित वृत्ती. आज आपल्याला फुकट मिळते म्हणून जातात ना सगळ्या भगिनी, लाडक्या बहिणी. कशाला? आपल्याला गरज नाही तर नाही ना जाऊ. पण हे लोकांना समजतच नाहीये. पण हे लाखाजींना कळतंय की अयाचित वृत्ती मी सेवणार नाही. आता मात्र हद्द झाली. आता ह्याला जेवायला कसं घालावं? आणि लक्ष्मी माता पुढे आली, भगवती. ती म्हणजे थांबा, हे तुमचं काम नाही, आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून भगवतीने जे रूप घेतलंय ते हिच्या आत्याचं रूप घेतलंय. आणि ती तिच्या महालामध्ये जाते आणि म्हणते, उपवासी मरत म्हातारा, उपवासी मरत म्हातारा, पाळणा करून तुला वाढवलं. आईरीना पोर म्हणून तुला वाढवलं आणि तू इथे ऐशारामात बसतेस. अगं जन्मताच का मेली सावदसे? असं म्हणून तिचा इतका तिच्यावर तोरा दाखवला. तीही सुद्धा मनामध्ये ओरंगली की बापाची काही तुला चाड आहे की नाही?
मग ही म्हणते अगं आत्या मी त्यांना इथे बोलवलं पण तेच येत नाही ना, काय करू. आणि ही मात्रा लागू पडली आणि ह्या चंद्राने 500 मोहरा एका थैलीमध्ये दिले आणि एक चिठ्ठी लिहिली, बाबा तुम्ही इथे राहायला या, आपण इथे खेळ करू. आणि तो सांडणीस्वार लाखांच्या इथे गेला आणि ती थैली त्यांच्या हातात देतात. पण लाखांनी ते पैसे घेतले का हो? उलट त्या कागदाच्या मागे त्यांनी अजून एक निरोप लिहून दिला की तुला जर खरं वाटत असेल की बापांनी जेवावं, त्याला उपवास घडू नये, तर तू सगळे राजवैभव सोडून इथे ये, नाहीतर मला पोचणारा जगन्नाथ माझा आहे. असं लाखाजींनी चिठ्ठी त्या सांडणीस्वाराबरोबर परत दिली. आता काय करावं? आणि भगवंत म्हणतो की आता मला एक चांगली कल्पना सुचली. आता कमल जे मला सुचली एक युक्ती बरी, आता कमल जे मला सुचली एक युक्ती बरी, तुझ्याच पुढे जगपणा असे हा आधार, कधी होत पुण्यभरी करीत मितचा बरी, मितबरी करी राहुनी. अगं आता भगवती मला एक चांगला उपाय कळलाय की ततीय हो तुव कन्यका, आता तूच त्याची मुलगी हो असं भगवंतानी सांगितलंय. कारण मुलीला सांगितले ना तू इकडे ये. मग आता उद्या भगवती मुलीचं रूप कसं घेते ते आपण उद्याच्या कीर्तनात बघायचं. आणि अशी ही भगवती ती जिथे संकट पडेल तिथे ती धावून येते. म्हणून तिचं खरं स्वरूप ओळखा, नुसतं वरवरचं रूप बघू नका. की ज्याला ज्याला संकट पडतं तिथे ही भगवती धावून येते. अशीच ही उद्या लाखाजींसाठी धावून येणार आहे. म्हणून ही जी रामवरदायिनी आहे तीच तुळजावर वरदायिनी आहे, शिववरदायिनी आहे. म्हणून तिचं जे रूप जाणतात ते खरे ज्ञानी असं मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ सांगतात.
Jai Jai Jai
ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुलकिया नम्रत्व देणे असे इच्छा हो तशी मानसी करी कसे हा देह तुझा असे जय जय रघुवीर समर्थ. जरा